नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे 8 जुलै. तर वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि मी जात आहे पिकअप करण्यासाठी. आज माझा प्रायव्हेट पिकअप आहे. कामोठ्यावरून सायनला सोडायचं आहे. ज्या कस्टमरला मी दर सोमवारी सोडत असतो सायनला, पण त्यांना आज जायचं आहे कारण सोमवार मंगळवार त्यांचं काही काम नव्हतं तिकडे. तर मग त्यांना मी आता सोडायला जात आहे. घेतलं कस्टमरला पिकअप आणि आता मी निघालो आहे सायनकडे जाण्यासाठी. तर हा JNPT एअरपोर्टचा रोड आहे, किती मस्त आहे बघा. आता मी पोचलेलो आहे अटल सेतूच्या रोडवरती आणि मी आता अटल सेतूवरती चढत आहे. सकाळी 7:30च्या नंतर खूप कमी ट्रॅफिक होतं आणि पावसाचं सुद्धा वातावरण होतं. अटल सेतूच्या टोलवरती एकच लेन चालू होती, बाकीच्या लेन बंद होत्या. काही कल्पना नाही काय झालं होतं, पण ठीक आहे, ट्रॅफिक कमी होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. मग आता पुढे आम्ही अटल सेतू चढलेलो आहेत आणि जाऊया पटापट सायनला. तर मंडळी, सायनला मी आता ड्रॉप केलेलं आहे कस्टमरला आणि मला दुसरी बुकिंग लागलेली आहे सायनवरून लोअर परेलची. तर मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि चुकला OTP. मग मी थोड्या वेळाने परत एकदा त्यांच्याकडून OTP घेतो, त्यांना OTP भेटतच नाही. मग घेतला OTP आणि केला पिकअप. निघतो. आतमध्ये एक स्टॉप असतो दादर ईस्टला. मग दादर ईस्टला पोचतो, तिथे एक पिकअप करतो आणि निघतो. मग मी वर्लीला IKEAच्या इथे त्यांचा स्टॉप असतो. तर मग मी पोचतो वर्लीला आणि ट्रिप करतो एंड. खूप चांगलं पेमेंट भेटलेलं असतं, ऑनलाईन पेमेंट असतो, त्यामुळे कॅश कलेक्ट करत नाही आहे. कंपनीच्या खूप आतमध्ये मी आलेलो असतो. आता बाहेर जायला बघूया कसं कसं बाहेर जायचं आहे. गोल राऊंड मारून बाहेर जायला लागत आहे. समोर बिल्डिंग बघा किती उंच आहे. तर मग मी तिथून मग जातो दादर सिद्धिविनायकच्या इकडे. खूप वेळ झालेला असतो, बुकिंग काही भेटत नाही. मग म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि जाऊया कीर्ती कॉलेजच्या इथे. गाडी लावायला पण जागा असते आणि थोडं थांबायला पण भेटेल. तर मग मी जातो कीर्ती कॉलेजच्या इथे. मंडळ जवळपास 1.5 तास झालेला आहे, काहीच बुकिंग नाही भेटत आहे आणि मी थांबलेलो आहे एका झाडाच्या खाली. तर तिथे ही छोटीशी खारुताई आलेली आहे. माझ्या गाडीवरती पण येऊन गेली ही खारुताई. तर खूप दिवसानंतर दिसलेली खारुताई. मंडळी, जवळपास 4.5 तास मी प्रभादेवी दादरमध्येच थांबलेलो आहे. काही बुकिंग नाही भेटली. शेवटी एक बुकिंग भेटलेली आहे आता आपल्या तळोजाची. तर मग मी आता जात आहे पिकअप करण्यासाठी. तर बघूया आता किती वेळ लागतो आहे, कारण टाईम तर मला 1 तास 40 मिनटं दाखवत आहे. तर मंडळी, परत एकदा मी आलेलो आहे सिद्धिविनायकच्या समोर. तर सिद्धिविनायक मंदिराच्या अपोजिटच्या बिल्डिंगमधूनच माझा पिकअप आहे. तर बघूया मंडळी, खूप वेळ झाला, 4.5 तास होऊन गेलेले आहेत आणि मी अजून एकाच ठिकाणी आहे. काहीच बुकिंग नाही. खूप हालत खराब झालेली आहे. तर मंडळी, पोहोचलेलो आहे. तर मी पिकअप लोकेशनवरती घेतला OTP आणि केला पिकअप. आता जाऊया तळोजा साईडला. आणि मंडळी, गाडीमध्ये बघा काय आहे, फक्त लगेज आहे. गाडीत कुठलाही पॅसेंजर नाही आहे. हे लगेज आहे आणि ही शीट आहे जी तिथे द्यायची आहे. आणि गाडीमध्ये कोण पॅसेंजर भेटलेला नाही आणि उबरची बुकिंग आहे. तर मंडळी, चला जाऊया. मजबुरी का नाम महात्मा गांधी, तसं म्हणत जाऊया, करूया, देऊया सामान. आणि आता मी पोचलेलो आहे चुनाभट्टीच्या इकडे. तर खूप वेळ झाला, मी रॅपिडोवरती पण एक राईड बघत होतो. म्हटलं एखादा पॅसेंजर असेल तर त्याला बाजूच्या सीटवरती घेऊन बसून जाऊया आपण. पण तसं काही झालं नाही. मला रॅपिडोवरती बुकिंगच भेटलेली नाही. तर मग मी नुसतं लगेज घेऊन जात आहे. बघूया काय होतं आहे. पैसे पण खूप कमी होते, पण काय करणार, मार्केट एवढं डाऊन झालेलं आहे, डोक्याचा पार भुगा झालेला आहे. काय करायचं काय नाही काहीच समजत नाही आहे. तर मंडळी, फायनली 2 तासानंतर मी पोचलेलो आहे तळोजाला आणि कॅश कलेक्ट केलेले आहे ₹633. आणि मजेदार गोष्ट म्हणजे कस्टमरने मला ₹33 पूर्णपणे चिल्लर दिलेले आहेत. खूप दिवसानंतर एवढी चिल्लर हातामध्ये आलेली आहे. आणि मग काय मंडळी, तिथूनच लागला मला खारघरचं बुकिंग. तर जाऊया आता कस्टमरच्या लोकेशनवरती पिकअप करायला. तळोजामधूनच पिकअप आहे, खारघरला ड्रॉप करायचं आहे. तर मंडळी, प्रदूषण बघा किती आहे. एवढ्या पावसात सुद्धा प्रदूषण आहे समोर. तर आता पोचलेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला आहे पिकअप आणि आता जात आहे मी खारघरकडे जाण्यासाठी. तर मंडळी, आता 23 मिनटामध्ये मी पोचलेलो आहे खारघरला. ट्रिप केली एंड ऑनलाईन पेमेंट होतं, त्यामुळे मी कॅश कलेक्ट केलेली नाही आहे. तर मंडळी, ड्रॉप केला आणि मी आता निघालो आहे CNG भरण्यासाठी कामोठेमध्ये. तर आता बघूया किती लाईन आहे. आता वाजलेले आहेत 7:30.
तर बघूया किती लाईन आहे CNG पंपावरती. तर आज काही लाईन नाही आहे दिसत. ओके, बरं झालं लाईन नाही आहे. तर ठीक आहे, बघूया काय होतं आहे. जाऊया आता घरी गॅस वगैरे भरून. तर मंडळी 2च मिनटामध्ये माझा नंबर लागला. मी भरला गॅस आणि आता निघालो आहे घराकडे जाण्यासाठी. तर मंडळी आजची अर्निंग आहे. माझी पहिली बुकिंग होती कामोठावरून सायनची प्रायव्हेटची. त्याची घेतलेली मी ₹700. त्याच्यानंतर मला सायनवरून बुकिंग भेटली होती वर्लीची. त्याची अर्निंग बघा, फक्त 10 किलोमीटरचे मला भेटलेले ₹745. मग मला प्रभादेवीवरून तळोजाचे भेटले ₹550. मग तळोजावरून खारघरचे भेटले ₹250. आणि मंडळी आता आलेलो आहे आम्ही घरी. गाडी केली आहे बिल्डिंगच्या आतमध्ये पार्क. तर मंडळी भेटूया आता उद्या. लगातार 5 दिवस फ्लॉप गेलेले आहेत. काम करायचा अजिबात मूड नाही आहे, पण काय करणार, घर चालवायचं आहे. बघा, गाडी झाडाखाली लावून किती कचरा बसलेला होता गाडीवरती. तर आता गाडी साफ होईल आणि उद्या जाऊया कामावरती. चला भेटूया उद्या. गुड नाईट.